खतांचा घोटाळा उघड करताना दमानी यांना रोखण्याचे प्रयत्न हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। स्वस्तात मागवलेलं खत माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा हा आरोप। माझी ऑर्डर घरी पोहोचण्यापूर्वीच रोखली गेली असं दमानिया यांनी म्हटलंय। प्रोडक्ट मंगवाया है, कंपनी ने ही मना किया है ना, इसीलिए तो रिटर्न लेना पड़ा, बीच में से ही पार्सल। नहीं, पर ये क्यों रिटर्न लेना पड़ा? जो कंपनी का जिसका है मैम प्रोडक्ट, हाँ, वो जो कंपनी है उन्होंने ही मना किया है पार्सल को डिलीवर करने के लिए। क्यों मना किया? पर ऑर्डर थे ना वो सब वो इंटरनेट कम्युनिकेशन है, जितने भी प्रोडक्ट आपका एक का नहीं, जितने भी ऑर्डर थे ना वो सारे रिटर्न किए गए। यही प्रोडक्ट के, दोनों प्रोडक्ट के? जो भी उस कंपनी के प्रोडक्ट थे ना वो सभी प्रोडक्ट हैं। और ये कब से हुआ? माने ये कब से हुआ? ये कभी से उन्होंने रुकवा दिया? जैसे रुपया दिया हमने सारे ऑर्डर रिटर्न ले रहे हैं। नॅनो युरिया 92 रुपयाला मिळतंय, नॅनो DAP 269 रुपयाला मिळतंय, म्हणून मी ते रात्री त्याची ऑर्डर प्लेस करून या ॲग्री बेगरी नावाच्या वेबसाईट वरनं ते विकत घेतले। काल ते 12 वाजता दुपारी माझ्या घरी पोहोचणार होतं, अचानकपणे ते रिटर्न गेलं। म्हणून मला कळल्याबरोबर मी त्यांना मेसेज पाठवला की हे रिटर्न का झालं, तर तेव्हा मला सांगण्यात आलं की आज संडे आहे, आज कोणी मिळणार नाहीये, तर तुम्हाला उद्या आम्ही सांगतो की ते का रिटर्न गेलं। त्यांनी मला आता कॉल केला आणि कॉलवर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफ्को कंपनीने हे थांबवलंय आणि त्यांचा डेटा जो त्यांनी जे सांगितलंय ते आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही। म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे, शेतकऱ्यांना बुडवण्यासाठीचा स्कॅम आहे।